नमस्कार. अनाहत योग शाळेच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मकर संक्रांती झालेली आहे आणि लवकरच येणार आहे रथसप्तमी. रथसप्तमी म्हणजे असतो सूर्य जयंतीचा दिवस किंवा सूर्याचा बर्थडे असतो आपल्या आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गालाच देव मानून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये जर सगळ्यात मोठं स्थान कुणाला असेल निसर्गामध्ये तर ते आहे सूर्याला. कारण सूर्य हा आपला ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. म्हणजे सूर्य आहे म्हणून पृथ्वीवर जीवन आहे. तर या सूर्याला जो स्वतःच ऊर्जेचा इतका मोठा स्रोत आहे त्याला आपण काय देणार, म्हणून त्याच्या जन्मदिनी रथसप्तमीला आपणच सूर्यनमस्कार घालून सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. आता सूर्यनमस्कार हे पाहायला गेले तर अतिशय कॉमन आणि जवळजवळ सगळ्यांना माहीत असणारे व्यायाम प्रकार आहे. तुम्हाला रोज व्यायाम करायचा आहे पण वेळ तुमच्याकडे कमी आहे का? तुम्हाला असा एक व्यायाम करायचा आहे जो तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे आणि तुम्ही रोज फॉलो करू शकता. नवीनच आई झालेल्या स्त्रिया आहेत त्यांना कमी वेळेमध्ये जास्त चांगला इफेक्टिव्ह व्यायाम करायचा आहे, वजन कमी करायचंय. याशिवाय असा व्यायाम हवा ज्याच्यामध्ये शरीराचाही व्यायाम होईल, प्राणायामही होईल, मेडिटेशनही होईल आणि मंत्र साधना पण होईल. तर हे सगळं जे आहे ह्या सगळ्याचं उत्तर आहे सूर्यनमस्कार. कारण सूर्यनमस्कारामध्ये पहा आपण नमस्कार घालतो. ती सूर्यनमस्कार ही एक 12 आसनांची साखळी आहे. त्यामुळे ती 12 आसने करताना आपल्या शरीराचा व्यायाम होतो. ही आसनच अशी डिझाईन केलेली आहेत की तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत व्यवस्थित सगळ्या शरीराचा व्यायाम होईल. ही प्रत्येक स्टेप करताना प्रत्येक आसन आहे सूर्यनमस्काराचं करताना आपल्याला योग्य रीतीने एक तर श्वास घ्यावा लागतो, श्वास सोडावा लागतो किंवा घेतलेला श्वास धरून ठेवावा लागतो. त्यामुळे हा एका पद्धतीने प्राणायाम पण झाला. आपण मंत्रोच्चार करत असतो. ज्यावेळेस आपण सूर्यनमस्कार ही उपासना पद्धती म्हणून करतो, सूर्याची साधना म्हणून करतो, त्यावेळेस आपण हे 12 सूर्याचे मंत्र म्हणत असतो. त्यामुळे ही एक प्रकारची साधना पण आहे. आणि सूर्यनमस्कार करताना बरेच जणांना माहित असेल की एकदा आपण उजवा पाय मागे घेतो, पुन्हा एकदा तो पाय पुढे आणतो, दुसऱ्यांदा पाय मागे घेतो. तर हे उजव्या डाव्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते जर तुम्ही मेंटली त्या सूर्यनमस्कारामध्ये नसाल ते बरेच लोकांना कन्फ्युज होतं. त्यामुळे एक प्रकारची ही एक धारणा पण आहे की मनाला एकाच ठिकाणी बांधून ठेवण्याचा पण हा अभ्यास आहे. इतकं सगळं जर एकाच प्रकारच्या व्यायामामध्ये होत असेल तर हा सूर्यनमस्कार हे सगळ्यांनी नक्कीच करायला हवेत. आणि यानंतर सूर्यनमस्कार करताना आपल्याला काहीही अडचण लागू नये याच्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. सूर्यनमस्काराचे फायदे खूप आहेत. तो अतिशय ऊर्जा देणारा, शरीराला स्ट्रॉंग बनवणारा, लवचिकता देणारा आणि आपल्या शरीरामध्ये काम करणाऱ्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांचं कार्य सुधारणारा हा व्यायाम प्रकार आहे. तरी सुद्धा काही लोक ज्यांना काही विशिष्ट प्रकारचे आजार आहेत, हृदयाचे असतील, पोटाचे अल्सर्स असतील, त्यांनी मात्र हा करणं टाळायचं आहे. सूर्यनमस्कारासाठी आपण बरेचदा पाहतो की आपण उत्साहाने सुरुवात करतो, परंतु होतं असं की उत्साहाच्या भरात आपण पहिल्यांदाच 12 सूर्यनमस्कार घालायला सुरू करतो. मग दंड दुखणे किंवा बरेच जणांना छातीत दुखल्यासारखं होतं आणि मग त्यानंतर हे नको करायला असं आपल्याला वाटतं. त्यामुळे सुरुवात करताना अगदी 2 सूर्यनमस्कारापासून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. 8 दिवस ते 2च घाला आणि हळूहळू नंतर मग तुम्ही 2 ह्याच्यामध्ये ऍड करत जाता. त्यामुळे स्लो सुरुवात करा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि या सूर्यनमस्काराचे फायदे मिळवा. आणि सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सूर्यनमस्काराला सुरुवात करण्याआधी जसं मी आपल्या सगळ्यांना म्हटलं की सूर्यनमस्कार करताना मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. तर हे 12 मंत्र आहेत आणि बरेचदा प्रत्येक नमस्कार घालण्याच्या आधी एक एक मंत्र म्हटला जातो. तर आपण सुरू करूयात आपल्या सूर्यनमस्कारांना. सूर्यनमस्कार करण्यासाठी एकतर जी मॅट आपण टाकलेली असते त्या मॅटच्या पुढच्या भागावर नेहमी उभं राहायचं. साधारण अर्धा 1 फूट समोरून अंतर सोडलेलं हवं आणि तिथे आपल्याला उभं राहायचंय. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे किंवा पूर्वस्थिती आहे ती आपण म्हणूया समस्थिती. म्हणजे सगळ्यात आधी आपले दोन्ही पाय आपल्याला तळवे जोडलेले हवेत आणि ते तळवे जोडल्यानंतर सरळ एक रेष तयार व्हायला हवी. दोन्ही पायांवर बॉडी वेट इक्वली आपण टाकणार आहोत. हे अगदीच शक्य नसल्यास दोन्ही पाय जुळवणं आपण दोन्ही पायांमध्ये सफिशियंट अंतर घेऊ शकतो. कमरेएवढं दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे, पण दोन्ही पायांच्या ज्या आतल्या कड्या आहेत त्या मात्र समांतर ठेवायचे. पाय तिरके ठेवायचे नाहीत आपल्याला. आणि मग दोन्ही पायांवर इक्वल बॉडी वेट हवं. ही आहे समस्थिती. ह्याच्यानंतर
जसं आपण म्हटलं की मंत्र आपण म्हणत असतो, त्यासाठी हाताचा नमस्कार छातीवर केलेला. नमस्कार करताना दोन्ही अंगठे आणि हातांची या पद्धतीने ठेवून अंगठ्यांची गुंफण करायची नाहीये. एकमेकावर दोन्ही तळवे ठेवायचे. अंगठ्यांचा हा जो भाग आहे, ही कड आहे, ते आपल्याला छातीवर अशा प्रकारे ठेवायची आहे. आणि आपण पहिला मंत्र म्हणणार आहोत, ओम मित्राय नमः. स्टेप क्रमांक 2 मध्ये आपल्याला आपला जो नमस्कार आहे तो हात दोन्ही सरळ रेषेमध्ये डोक्याच्या वरपर्यंत न्यायचे. हात कोपऱ्यामधून आपल्याला सरळ करायचे आणि सिलिंगच्या दिशेने वर पुश करत राहायचे. सावकाश आपल्याला डोकं वर उचलत आपल्या डोळ्यांनी आपला जो नमस्कार आहे तिथे पाहायचे. बरेच जण ही करत असताना अशा पद्धतीने करतात, म्हणजे बॅकवर्ड बेंडिंग करतात आणि ते पण कमरेतून करतात. किंवा ज्यांना नमस्कार करून हात वर उचलणं शक्य नाहीये त्यांनी आपल्या हातामध्ये दोन्ही खांद्याने एवढं अंतर घ्यायचे आणि वर पाहत छातीतून मागे वाकायचे. हे असं आपल्याला करायचं नाहीये. ओके, दोन्ही हात सिलिंगच्या दिशेने वर सरळ आणि वर पाहायचे आणि छातीवर उचलायचे. अशा पद्धतीने नमस्कार असतील तर हे असं दिसेल. ऊर्ध्व हस्तासन. ऊर्ध्व म्हणजे वर, हस्त म्हणजे हात. इथून जेव्हा हात वर येतात त्यावेळी आपल्याला श्वास भरत यायचे. ओके, ऊर्ध्व हस्तासन. आता हा जो भरलेला श्वास आहे तो आपल्याला हळूहळू सोडत, श्वास सोडणे आणि बॉडीची मुवमेंट ही एकाच वेळेस व्हायला हवी. म्हणजे आधी श्वास सोडून दिला आणि नंतर आपण खाली आलो असं नाही करायचं आपल्याला. हे दोन्ही श्वास आणि शरीराची मुवमेंट हे आपल्याला दोन्ही एकाच वेळी करायचे. म्हणजे इथून हात वर जात असताना श्वास येईल. दुसरी गोष्ट म्हणजे श्वास नॅचरल नॉर्मल घ्यायचा आहे. असा फोर्सफुली श्वास घ्यायचा किंवा फोर्सफुली सोडायचा नाही, नॉर्मल श्वास घ्यायचा. एक नमस्कारासन मंत्र म्हणायचंय, ओम मित्राय नमः. 2 श्वास भरत ऊर्ध्व हस्तासन. 3 श्वास सोडण्याची प्रक्रिया आणि शरीराची खाली वाकण्याची प्रक्रिया एकाच वेळी होईल. श्वास सोडत आपल्याला खाली जायचे, उत्तानासन. आता हे करत असताना बरेच जण काय चूक करतात की खाली येताना आपण असे येतो, म्हणजे सगळ्यात आधी मान खाली केलेली, मग पाठीतून वाकलेलं आणि अशा पद्धतीने आपण खाली येतो. तर हे करत असताना जे आपण ह्या आसनामुळे जो शरीराला, ह्या मागच्या भागाला, कमरेला आणि मांड्यांच्या पोटऱ्यांच्या स्नायूला जो ताण पडायचा आहे तो याच्यामुळे असं पडत नाही. ही योग्य पद्धत काय, सपोज तुम्ही हात असे केले असतील, श्वास घेतलेला आहे, श्वास सोडत एकच लक्षात ठेवायचे की हा जॉईंट जो आहे कमरेचा, हा एकच जॉईंट आपल्याला पुढे वाकण्यासाठी आहे. बाकी इथून पडचा पाठीचा जो भाग आहे तो असा जसा दरवाजा असतो, दरवाजा एकदम सरळ असतो आणि त्याला हलवण्याचा एकच, त्याचे जी आपली दाराला हिंज असते ती एकच, जिथून हा दरवाजा हलू शकतो, तसा हा एकच सांधा आहे जिथून आपल्याला शरीर वाकवायचे. त्यामुळे पाठ एकदम सरळ, दोन्ही दंड कानाच्या रेषेमध्ये आणि सावकाश अधिक कंबर मागे पुश करायची. पाठ एकदम सरळ ठेवायची, पाठ वाकली जाणार नाही आणि समोर दृष्टी, नाक समोर, खाली पाहायचंच नाही, डोकं खाली न्यायचंच नाही, या पद्धतीने. आणि मग सावकाश दोन्ही हात खाली न्यायचे. आता ज्यांचे हात खाली पोहोचतच नाहीत, ज्यांचे हात इथपर्यंतच राहतात, त्यांनी भले पायावर, आपले दोन्ही हात आहेत ते पायावर जिथपर्यंत पोहोचतात तिथपर्यंत हात ठेवायचे, पण पाठ मात्र आपल्याला सरळ ठेवायची. असं करणार नाही आपण, पाठ मात्र सरळ ठेवायची. पाठीचा जो हा वरचा भाग आहे तो खाली दाबत, छाती उचलत वर पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडलेला आहे आपण. आणि जर आपण हे आसन होल्ड करत असू तर मात्र जितक्या वेळ आपण या आसनामध्ये आहे तितक्या वेळ आपल्याला नॉर्मल आपला श्वासोश्वास चालू ठेवायचा आहे. पुढच्या स्टेपमध्ये जाण्यासाठी मला माझे दोन्ही हात माझ्या पायांच्या शेजारी जमिनीवर ठेवायचे. आता हात तर खाली टेकत नाहीयेत जमिनीवर. अशा वेळेस काय करायचं, पाठीतून वाकायचं नाहीये. आपल्याला आपले जे गुडघे आहेत ते हलकेसे फोल्ड करायचे. पाठ आपल्याला वाकवायची नाही कुठल्याच परिस्थितीत. पाठ सरळ, गुडघे हलकेसे वाकवलेले, दोन्ही हात असे दोन्ही पायांच्या शेजारी टेकवायचे. हात अशा रीतीने पायांच्या शेजारी टेकवलेले की हाताची, पायाची, बोटांची अशी एक सरळ लाईन तयार होईल. एका रेषेमध्ये हाताची आणि पायाची बोट दिसतील. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, श्वास घ्यायचाय
आणि श्वास घेत उजवा पाय जितका जमेल तितका मागे न्यायचा जाय. डावा पाय अजिबात न हलवता उजवा पाय फक्त उचलायचा आणि जितका जमेल तितका मागे न्यायचा आणि त्याचा गुडघा सावकाश खाली टेकवायचा आणि उजव्या पायाची जी नखं आहेत ती उजव्या पायाची नखं जमेल अशा रीतीने खाली टेकवायचे. ताणून घ्यायचा अँकल, किती ताणता येतो. दोन्ही हाताच्या बोटांवर यायचे. बरेचदा काय होतं, असे तळहात सपाट खाली ठेवून बऱ्याच जणांना तब्येत असेल, जर पोट पुढालेले असेल, मांड्या मोठ्या असतील तरी ते त्यांना स्पेस मिळत नाही. मग त्यावेळेस तुम्ही दोन्ही हाताच्या बोटांवर येऊ शकता. तर थोडीशी उंची तुम्हाला मिळेल आणि समोर पाहत आपलं जे टेलबोन आहे, मागचं माकड हाड आहे, ते माकड हाड आपल्याला पुढे ढकलायचे. आता या गोष्टीमध्ये चूक काय होते, तर बरेचदा हे जी कंबर आहे, जो पाय मागे गेलेला आहे, तो नॅचरली आपल्याला अशी पुढे ढकलत तिरका होण्याचा, आपल्या बरेच जण हे तिरकं असं आसन करतात. त्यापेक्षा एका बाजूने न करता टेलबोन जे आहे, माकड हाड जे आहे, ते आपल्याला पुढे सरकवायचे, जेणेकरून मागे जो पाय गेलेला आहे त्याची फ्रंट थाय, मांडी जी आहे, तिथे आपल्याला त्याचा ताण जाणवतो आणि पुढून मात्र छाती वर उचलून आपल्याला थांबायचंय. आसनाचं नाव आहे अश्वसंचलनासन. श्वास घेतलेला आहे तो सोडायचा आसन करतानाच आणि नॉर्मल श्वासोश्वास करायचा. ह्याच्यानंतर पुन्हा दोन्ही हातांचे तळवे आपल्याला खाली टेकवायचे आहेत. आपला जो मागच्या पायाची नखं आपण जमिनीला टेकवली होती ती आपल्याला पुन्हा एकदा, बोट आपल्याला जमिनीवर ठेवायचे आणि जो पुढचा पाय आहे आता तो पण आपल्याला मागे घेऊन जायचा आहे आणि दोन्ही हात, दोन्ही पाय जमिनीवर एका रेषेमध्ये टेकवलेले, समोर पाहिलेलं आणि खांदे, पाठ आणि कंबर असे एका रेषेत दिसले पाहिजेत. हे आहे चतुरंग दंडासन. हात आणि पायावर इक्वल बॉडी वेट ठेवायचे. इथे बरेच जण काय करतात, हे असे थांबतात. आपल्याला कंबर अशी खाली येऊ नाही द्यायची. खांदे, पाठ आणि कंबर ह्याची एक सरळ लाईन आपल्याला क्रिएट करायची. चतुरंग दंडासन. आता अश्वसंचलनामधून चतुरंग दंडासनामध्ये येताना आपण अश्वसंचलनामध्ये श्वास घेतलेला होता, तो श्वास होल्ड करायचा आपल्याला चतुरंग दंडासनामध्ये. जसा कुंभक असतो प्राणायामामध्ये, घेतलेला श्वास आपण धरून ठेवतो, तसं आपल्याला हा श्वास इथे धरून ठेवायचा. हा आहे चतुरंग दंडासन. समोर पाहायचंय, पाठ कंबर एका रेषेमध्ये. आता सावकाश श्वास सोडायचा आहे. ही खूप क्रुशियल स्टेप आहे अष्टांगाची. त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपले दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवायचे. गुडघे जमिनीवर टेकवले की मग सगळ्यात आपलं लक्ष आपल्या कमरेवर द्यायचे आणि कमरेला वर सिलिंगच्या दिशेने पुश करायचे आणि सावकाश समोर बघत कंबर वर पुश करत छाती मात्र दोन्ही हातांच्या मध्ये अशा रीतीने टेकवायची. हे आहे अष्टांग. कारण शरीर 8 ठिकाणी आपलं इथे जमिनीला टच झालेलं आहे, म्हणून अष्टांग स्थिती. आता हे करताना बरेच जण काय करत असतात, बरेच जण ह्या आसनामधून असे सरळ खाली येतात आणि मग अशी कंबरवर उचलतात. पुन्हा तेच आपल्याला जो फायदा हे आसन करताना मिळणार आहे तो असं केल्याने मिळणार नाही. थोडीशी प्रॅक्टिस करा, अष्टांग तुम्हाला व्यवस्थित जमेल. श्वास सोडत आपण अष्टांग स्थितीमध्ये आलेलो आहोत. ओके. ह्याच्यानंतर आहे ऊर्ध्व मुख श्वानासन. इथून जे आपण आहोत, दोन्ही पायांची बोटं रोवलेली आहेत. हलकीशी त्या बोटांनी आपल्याला शरीर पुढे ढकलायचे आणि छातीवर उचलून पायाची नखं जमिनीला टेकलेली अशा रीतीने ऊर्ध्व मुख श्वानासन. याच्यात काय चूक होते, हे असं दोन्ही पाय कुठेही गेलेले मागे तिरगे आणि खांदे कानाजवळ जमा केलेले, असं आपल्याला करायचं नाही. पाय आपले कमरेच्या रेषेमध्ये सरळ, एका रेषेत सरळ पाय असलेले आणि दोन्ही हात खाली जमिनीवर दाबत अशा रीतीने वर शरीर उचलण्याचा प्रयत्न करायचा. कंबर रिलॅक्स सोडायची. ह्या आसनात येताना श्वास घ्यायचा आहे. ह्याच्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये जाताना जे पायाची नखं आपण मागे जमिनीला टेकवलेली आहेत त्याच्याऐवजी पायाची बोटं पहिल्यांदा टेकून घ्यायची आणि सावकाश दोन्ही पाय सरळ ठेवत गुडघ्यात आपल्याला कंबर वर उचलायची आहे आणि अशा रीतीने आपल्याला हनुवटी आतमध्ये ढकलून पाठ अशी राऊंड करायची नाही. हनुवटी आपल्याला बाहेर ठेवायची आहे. दोन्ही कान दंडाच्या रेषेत घेत सावकाश आपल्याला हळूहळू कंबर वरच्या दिशेने न्यायची. बरेच जणांना आता
ह्याच्यामध्ये काय होतं की पायाच्या टाचा खाली टेकत नाही, तर ठीक आहे, पण पाठ त्याच्यासाठी वाकू नका. जिथपर्यंत पायाचा टाचा खाली जाते तिथपर्यंत ठेवा. कंबर वर उचलण्यावर भर द्या आणि मग सावकाश टाचा खाली ढकलत राहा. पाठ राऊंड करू नका. आपण हे आसन करताना श्वास सोडला होता. हे आहे अधोमुख श्वानासन. अधोमुख श्वानासनामधून आता पहिल्यांदा आपण जेव्हा हे आसन सुरू केलं होतं सूर्यनमस्कार, त्यावेळेस आपण उजवा पाय मागे नेला होता आणि आता त्यामुळे ह्याच्यानंतर उजवाच पाय पुन्हा दोन्ही हातांच्या मध्ये जाईल. हे जात असताना सुद्धा बरेच जणांचा पाय असा लवकर दोन्ही हातांच्या मध्ये येत नाही. त्यावेळेस काय करायचं की हा पाय सपोज इथपर्यंत आलाय, हा गुडघा खाली टेकवायचा दुसरा, आणि हाताने किंवा हळूहळू हळू चालत हा जो पाय आहे तो सावकाश अशा रीतीने पुढे आणायचा की दोन्ही हात आणि ह्या पायाची बोट अशी एका रेषेमध्ये दिसतील. मागच्या पायाची नखं जमिनीला टेकवायची. मागचा पाय अजून हलकासा वाटलंच तर मागे न्यायचा, दोन्ही हाताच्या बोटांवर यायचं आणि श्वास घेत अश्वसंचालन. पुन्हा एकदा पायाची बोटं रोवायची आणि सावकाश मागच्या पायाचा गुडघ्यावर उचलायचंय आणि हलकसं त्याने आपल्याला एक मोमेंटम घेऊन हा पाय आणून दुसऱ्या पायाच्या शेजारी टेकवायचाय. पुन्हा एकदा आपण आलो आहोत उत्तानासनामध्ये. पुन्हा तेच, जर हात खाली टेकत नसतील, जिथपर्यंत हात जाते तिथे टेकवा, पाठ सरळ ठेवा आणि श्वास घे. ऊर्ध्व हस्तासन, नमस्कारासन, श्वास सोडत. आता प्रत्येक स्टेप इंडिव्हिज्युअली कशी करायची हे आपण पाहिलं, त्याच्यामध्ये श्वास कसा घ्यायचा हे आपण पाहिलं, परंतु तरी सलग केल्यानंतर हे संपूर्ण गोष्ट तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात आधी लक्षात काय ठेवायचे की हातांची आणि पायांची जी पोझिशन आहे ती पुढे मागे होऊ द्यायची नाही. हात आणि पाय ज्या वेळी समोरासमोर असतील त्यावेळेस ते एका रेषेमध्येच असतील ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. सूर्यनमस्कार जेव्हा सुरू करतो आपण घालण्याचे, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा उजवाच पाय मागे जाईल. ओके, एक सूर्यनमस्कार झाला, जो पाय मागे गेला होता तोच पुढे येईल आणि पुढचा सूर्यनमस्कार करत असताना आपल्याला डावा पाय मागे न्यायचा आहे. डावा पाय मागे गेला असेल तर नेक्स्ट टाइम त्यावेळी आपण अधोमुख श्वानासनामधून उत्तानासनामध्ये येतो, त्यावेळी जो पाय मागे गेला होता तोच पाय पुन्हा एकदा पुढे येईल. आता हा जो दुसरा सूर्यनमस्कार आहे तो मी संपूर्ण इन्स्ट्रक्शन सहित सलग करून दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. पुन्हा एकदा मी मॅटच्या पुढच्या टोकावर दोन्ही पाय तळपायांचे एकमेकांना जोडलेले सरळ रेष समस्थितीमध्ये आहे. हातांचा नमस्कार केलेला दुसरा सूर्यनमस्कार. ओम रवये नमः. हात वर, ऊर्ध्व हस्तासन, कमरेतून मागे न वागता छातीतून मागे जात वर पाहायचे. श्वास घेतलेला आहे. श्वास सोडत 2 उत्तानासन, पाठीतून न वागता समोर पाहत, पाठ सरळ ठेवत, पाय सरळ ठेवत आपल्याला दोन्ही हात दोन्ही पायांच्या शेजारी आणायचे. शक्य नसल्यास हात जिथे पोहोचतील तिथे न्यायचे, पण पाठ मात्र सरळ ठेवायची. हलकेसे पायाचे गुडघे दुमडले, दोन्ही हात एक्झॅक्टली दोन्ही पायांच्या शेजारी ठेवलेले आणि दोन्ही हातांचे तळहात व्यवस्थित खाली ठेवत. आता आधी उजवा पाय आपण मागे नेला होता, यावेळी डावा पाय आपण मागे घेऊन जाणार आहोत. जितका मागे नेता येईल तेवढा मागे न्यायचा. हा पाय न हलवता, उजवा पाय न हलवता. गुडघा त्याचा सावकाश मागच्या पायाचा टेकवायचा आहे. पायाची नख जमिनीवर टेकवायचे. हाताच्या बोटांवर एक टेलबोन पुढे ढकलत, कंबर अशा रीतीने तिरकी न ढकलता दोन्ही बाजूने कंबर एका रेषेत आणि मध्यभागी जे टेलबोन आहे ते पुढे ढकलत छातीवर उचलत श्वास घेत आपण आलेलो आहोत अश्वसंचलनामध्ये. ह्याच्यानंतर दोन्ही हातांचे तळवे व्यवस्थित जमिनीवर टेकवलेले, मागच्या पायाची बोट जमिनीला टेकलेली, मागच्या पायाचा गुडघा वर उचलत दुसरा पाय देखील मागे नेलेला. अश्वसंचलनामध्ये घेतलेला श्वास होल्ड करत पाठ, छाती आणि कंबर, खांदे, पाठ आणि कंबर एका रेषेत ठेवत समोर बघत आपण आलेलो आहोत चतुरंग दंडासन. त्याच्यानंतर दोन्ही गुडघे खाली टेकवत श्वास जो धरून ठेवलेला आहे तो सोडत आपण जात आहोत अष्टांगामध्ये. ह्याची प्रॅक्टिस करा. कंबर सहित खाली येऊ नका. श्वास घे. ऊर्ध्वमुख श्वानासन. पायाची मागे एका सरळ रेषेमध्ये कमरेच्या पाय असू देत. खांदे असे कानाजवळ जमा करू नका, त्याच्यापेक्षा असे वर
पाठीचा कणा ताणण्याचा प्रयत्न करा. घेतलेला श्वास सोडत अधोमुख श्वानासन. पाठीतून वाकू नका, पाय गुडघ्यात सरळ ठेवा. हातांनी कंबर वर ढकलण्याचे आणि नंतर कमरेतून टाचा खाली ताणण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडलेला आहे अधोमुख श्वानासनात. जो पाय पहिल्यांदा अश्वसंचलनात मागे गेला होता यावेळी डावा, तो पाय पुन्हा एकदा दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा आहे. एक्झॅक्टली दोन्ही हातांच्या मध्ये. आता पाय असा मध्ये ठेवून काही जण हात त्याच्या शेजारी आणतात. असं तर अजिबात करायचं नाही. हात त्यांच्याच जागी, पाय मध्ये आणायचा आहे. मागच्या पायाचा गुडघा टेकलेला, पायाची नख जमिनीला टेकलेली, हाताच्या बोटांवर श्वास घे. अश्वसंचलनात पुन्हा एकदा. त्याच्यानंतर टेलबोन पुढे पुश करायचंय. पुन्हा एकदा पुढच्या आसनासाठी दोन्ही हात जमिनीवर टेकवलेले, पायाची बोट जमिनीला टेकलेली, गुडघावर उचलत सावकाश दुसरा पाय ह्या दोन्ही हातांच्या मध्ये आणायचंय. खाली वाकताना आपल्याला असं वाकायचं नाहीये. पाठ सरळ ठेवायचे. हात इथपर्यंत पोहोचत असेल तर इथपर्यंतच थांबायचंय उत्तानासन. आणि श्वास घेत पाठ सरळ ठेवत आपण पुन्हा एकदा येणार आहोत ऊर्ध्व हस्तासनामध्ये. श्वास सोडत नमस्कार स्थिती. एक नॉर्मल श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण पुढच्या सूर्यनमस्कारासाठी तयार होत असतो. यावेळी आता डावा पाय झाला होता. पुढच्या सूर्यनमस्कारात उजवा पाय आपला मागे जाईल. सूर्यनमस्कार करतानाच्या सगळ्या अवस्था, सगळ्या स्टेप्स, श्वास कुठे घ्यायचा आहे, हातांची पायाची स्थिती काय असायला हवी आणि काय अवॉइड करायचंय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सूर्यनमस्कार अधिक चांगल्या प्रकारे करून त्याचे जास्तीत जास्त चांगले फायदे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल. अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.